हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो खूप लोकांनी मला क्वेश्चन्स केले, कॉमेंट्स केले की जेव्हा मी हा मराठी चॅनल ओपन केला, न्यू चॅनल, तेव्हा खूप साऱ्या लोकांचे मला असे कॉमेंट्स आलेले की तू काय जॉब करतेस, तुझं काय एज्युकेशन झालेलं, तुझं थोडासा इन्फॉर्मेशन दे आम्हाला. आणि लेडीजसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स किंवा रिमोट जॉब्स असे थोडंसं आम्हाला माहिती दे, इन्फॉर्मेशन दे. सो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये जर असं इन्फॉर्मेशन द्यायला गेला ना, तर ते एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये का मोठा त्याचा एक प्रॉपर व्हिडिओ असेल. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन शॉर्ट माझ्याबद्दल थोडंसं सांगते. सो मी स्कूलिंग केलेलं आहे IES मधून, इंडियन एज्युकेशन सोसायटी, किंग जॉर्ज मधून. सो विच इज इन मुंबई, दादरला आहे ते, हिंदू कॉलनी. अँड त्याच्यानंतर कॉलेजला पण तिथेच होते, सायनला. अँड माझ्या तिथे मी राहायचे तिकडे. सो कॉलेज नंतर मी डिग्री केली, विच वॉज इन BSc IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. मी सर्टिफिकेशन्स केले विच वॉज इन सायबर सिक्युरिटी. सो सायबर सिक्युरिटी बद्दल मला इतकी नॉलेज काही नव्हती आधी. सो मी थोडीशी नॉलेज गेन केली, थोडंसं रिसर्च केलं. आणि मला असं नव्हतं की मला IT मध्येच जायचं आहे वगैरे केलं. आणि मग नंतर मी इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन्स नंतर मला प्लेसमेंट पण लागले, विच वॉज ऑफ 6 मंथ्स. मी डिजिटल मार्केटिंग पण केलं, त्याबद्दल थोडीशी रिसर्च केली. सो ते पण खूप छान असं टेस्टमधून केलं, विच वॉज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. अँड त्याच्यानंतर मग मला जॉब लागला लगेचच लॉकडाऊनमध्ये. जस्ट माझं पासआउट मी झाले लॉकडाऊनच्या आधी. मग ते जस्ट पासआउट झाले, मग जस्ट लॉकडाऊन लागलं आणि ते लॉकडाऊनच्या मध्येच मी इतकी रिसर्च केली. मग माझं असं काही गॅप वगैरे नाही झालं, करिअर गॅप. महिन्यानंतर 6 महिने मी ट्रेनिंग केली, विच वॉज इन डिजिटल मार्केटिंग. ते प्रॉपर वेगळं आहे. आणि सायबर सिक्युरिटी कन्सल्टंट मी जॉईन झाले. मी ज्या कंपनीमध्ये काम करते ती पण एक चांगली कंपनी आहे. मी असं डिस्क्लोज नाही करू शकत त्या कंपनीचं नाव, बिकॉज व्हेरियस रिझन्ससाठी. कंपनी आहे, बिग 4 कंपनी आहे. सो तिथे जर तुम्हाला जॉब्स सर्च करायचे असतील किंवा वेकन्सीज पाहिजे असतील किंवा तिथे जॉब भेटण्यासाठी लोक खूप ड्रीम जॉब असतं एखाद्याचं बिग 4मध्ये काम करणं म्हणजे. सो ते कसं तुम्हाला करायला पाहिजे, काय कॉन्फिडन्स लागतं त्यासाठी, आणि काय असे सर्टिफिकेशन्स लागतात का, कुठला बॅकग्राऊंड पाहिजे, काय पाहिजे, सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला पाहिजे असेल तर इन शॉर्ट मी तुम्हाला माझ्याबद्दल माझी माहिती दिली. सो तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमधून कॉमेंट करून विचारू शकता. सो त्याच्यामध्ये एक डिटेल्ड व्हिडिओ बनवेल की काय काय सर्टिफिकेशन लागतात, तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये. आता IT म्हणजे वेगवेगळे फील्ड्स असतात, त्याच्यामध्ये पण एक तुम्हाला असे जॉब्स पाहिजे असतील किंवा रिमोट जॉब्स असं काही नसतं. डिपेंड असतं क्लायंटवरती की जर क्लायंट रिमोट असेल किंवा आउट ऑफ इंडिया असेल किंवा अब्रॉडचा क्लायंट असेल, इंडियाच्या बाहेर जो क्लायंट असेल, जसं की US, दुबई असे काही क्लायंट्स असतील तर तुम्हाला वर्क फ्रॉम भेटू शकतं. नाहीतर मग डिपेंड्स, कंपनी टू कंपनी डिपेंड करतं आणि पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. आणि मॅनेजर्सकडे कुठले क्लायंट्स आहेत ते पण डिपेंड करतं, प्रोजेक्ट्सवरती पण डिपेंड करतं. सो हे सगळे फॅक्टर्सवरती डिपेंड करतं. सो या वर्क फ्रॉम भेटू शकतं आणि नाही पण भेटू शकत. काही केसेसमध्ये जर तुमची काही मेडिकल एमर्जन्सी आहे, आता माझी पोरं वगैरे आहेत, सो मला काही दिवसांसाठी वर्क फ्रॉम होम किंवा अशी मॅटर्निटी लिव्ज असं भेटतात. तर मग ठीक आहे. सो दिस वॉज इट. अँड व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे काही क्वेश्चन्स, क्वेरीज असतील तर ते पण मला कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा. सो भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल. आणि टिल देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.